तर शेवग्याच्या पानांच्या भाजीला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, पण गंमत अशी की हौसनं केला पती आणि त्याला भरली रगत पिती. ही मन एकाएकानं अशी पूर्ण केली की नाही काय सांगू तुम्हाला. तर बऱ्याच जणांचं असं पण म्हणणं आहे की भाजीचा आणि त्या मनीचा काय संबंध. तर एखादं काम करताना बघा, जर 1760 विघ्न आली की नाही, तर आमची आजी ही मन म्हणायची आणि असंच काही की नाही भाजी करताना माझ्यासोबत झालं आणि ही मन तोंडातून निघाली. तर असो, तर आज पुन्हा एकदा शेवगा जिंदाबाद. बरं, तर इथं शेवग्याची पानं काढून स्वच्छ धुवून ती चिरून घेतले. त्याच्यात 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं. खलबत्त्यात भिजवलेली मुगाची डाळ, लसूण, आलं, मिरची हे जाडं भरडं कुटून की नाही ते त्याच्यात घातलं. तिखट, हळद, मीठ, कढीपत्त्याची पानं आणि ओवा घालून की नाही सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग भजी बघा इथं तळून घेतलेत. आता तेलकट जरा कमी लागावं म्हणून की नाही ऑडिको बेकचा हा पेपर आहे की नाही तो बुट्टीत घातला आणि त्याच्यात की नाही सगळे भजी मग काढून घेतलेत. खाऊन पिऊन झालं तर एकानं सुद्धा ओळखलं नाही की शेवग्याच्या पानांची भजी आहे की नाही युनिक. चला आता पटकन तेवढं सबस्क्राईब पण करा.